तर राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आहे तो सध्या आहे आपल्या मिरची फवारणीबद्दल। आणि या मिरची फवारणी आपण अशी सांगणार आहे की ज्यामुळे आपलं जे आहे मिरची ती खूप छान फरदळायला लागेल आणि जबरदस्त तिची ग्रीनरी राहील। त्याच्यावरचं जे कर्लीनेस आहे, जे थोडंसं कोकडा आलेला आहे किंवा थोडासा उन्हामुळे जो ताण पडलेला आहे किंवा थंडीमुळे जो ताण पडलेला आहे, वातावरणाच्या बदलामध्ये जे सर्व आपल्या मिरची प्लॉटवर जो बदल आलेला आहे त्यासाठी आपण ही फवारणी करणार आहे। आणि फवारणी खूप जोरदार राहणार आहे, खूप कमी पैशामध्ये खूप स्वस्तात फवारणी करणार आहे आपण, कारण की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला खूप नॉर्मली फवारे घ्यायची आहे। आणि मिरचीमध्ये एक तुम्ही समजून घ्या की जितकं आपण त्याला चांगलं मॅनेजमेंट करू तितकंच आपल्याला उत्पन्न छान निघणार आहे। आणि आपल्याला झाडाची जी क्वालिटी आहे ती शेवटपर्यंत मेंटेन करायची आहे। त्यासाठी आपल्याला नेहमीच आहे जे चांगल्यात चांगले फवारे इथे मारावं लागेल आणि चांगले टेक्निकलचे फवारे मारावं लागेल, चांगले कॉम्बिनेशन घ्यावं लागेल। त्याचमुळे आपली मिरची जी आहे ती खूप छान ग्रो पण करणार आहे, खूप छान फर्दर पण राहणार आहे, मोठं झाड बनणार आहे आणि त्याचा माल पण खूप जबरदस्त निघणार आहे मित्रांनो। चला व्हिडिओला करू सुरुवात। तर बघू शकता मित्रांनो, इथे जो आहे आपला 2 एकरचा जो प्लॉट आहे, 1.5 एकरचा जो प्लॉट आहे मित्रांनो, इथे सेट झालेला आहे, जबरदस्त सेट झालेला आहे। पण इथे सध्या प्रॉब्लेम जो आलेला आहे तो बघू शकता तुम्ही, थोडासा हलका इथे थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे। त्यामुळे आपण इथे जो आहे फवारा घेतो आहे। बघू शकता झाड आपलं सेट झालेलं आहे, फरदळ पण छान चालू झालेली आहे। बघू शकता इथे हे बघा फरदळ चालू झालेली आहे। आणि आपण याच्या आधी ड्रिंचिंग काय काय घेतली आहे ते एकदा सांगून देतो। पहिली ड्रिंचिंग आपण 4थ्या दिवशी घेतली होती, ती घेतली होती 18-18-18 11चा आपण खत वापरलं होतं आणि त्याच्यासोबत रूट मॅक्स वापरला होता महाफीड कंपनीत, आणि त्याची पहिली ड्रिंचिंग केलेली आहे। दुसरी ड्रिंचिंग आपण 20-20-20ची केलेली आहे, आयरिस कंपनीचं येतं। आता आपण याच्यानंतर ड्रिंचिंग करणार आहे इथून अजून 4थ्या दिवशी, म्हणजे जी आपली पहिली ड्रिंचिंग जी आहे, ज्या पहिल्या 3 ड्रिंचिंग आहे महत्त्वाच्या त्या आपण करणार आहे। त्यामुळे जे आहे त्याचा रूट झोन खूप छान वाढणार आहे, त्याच्या पांढऱ्या मुळ्या जितक्या सशक्त जितक्या मोठ्या होतील तेवढंच आपल्या मिरचीला अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो। चला आता तुम्हाला दाखवतो आपण इथे काय काय वापरत आहे। आपण वापरत आहे इथे योरा, त्याच्यात काय आहे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट हे इन्सेक्टिसाइड आहे। त्यात बघा फिब्रोनिल आहे 40%, इमिडाक्लोरोपिड आहे 40%, आणि हे घटक जो आहे तो पोलीसमध्ये पण भेटतो घरडा कंपनीचं, खूप त्याचे पण खूप सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो, ते तुम्ही वापरू शकता। त्याच्यासोबत आपण नक्कीच आता सध्या थंडीचा महिना आहे, दड पडत राहतो, त्यामुळे आपल्याला एक चांगल्यात चांगलं फंगीसाईड आपल्याला इथे यूज करायचं आहे। त्यासाठी आपण घेतलेला आहे ब्लू कॉपर, आणि ब्लू कॉपर सोबत आपण इथे जे घेतला आहे त्याचा तो डोस आहे तो 40 ग्रामचा आहे, आणि योराचा जो आहे तो 10 ग्रामचा डोस आहे। आणि आता याच्यानंतर आपण काय घेतलेलं बघू शकता, इथे घेतलं आपण साखरिका सीवीड आहे, खूप जोरदार सीवीड आहे, खूप स्वस्तात मिळून जातं आणि याचे उत्तम रिझल्ट आहे, खूप छान आपलं जे झाड आहे त्याची ग्रीनरी वाढवतं, आपल्या झाडाला सशक्त बनवतं आणि आपल्या झाडामध्ये चांगलं गुणधर्म देऊन त्याला फरदळीचं काम करतं मित्रांनो। त्यानंतर आपण घेतलं आहे आयसेल कंपनीचं 11-36-24 इथे वापरत आहे आपण हा ग्रेड, आणि हा ग्रेड आपण आणून ठेवलेला होता, आपण सध्या घेणार नव्हतो पण हा आपल्या घरी होता शिल्लक म्हणून आपण घेतो आहे। जर फरदळ कमी असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर नक्की तुम्ही हे घेऊ शकता, कारण की एक त्याला बूस्टअप भेटून जाणार एकदम जबरदस्त आणि खूप छान याचे सुंदर रिझल्ट आहे। मागच्या वर्षी आपण तुम्ही बघू शकता आपला प्लॉट किती चांगला डेव्हलप झालेला होता। असेच आपण यावर्षी फवारे घेणार आहे, असेच एक चांगले कॉम्बिनेशन घेणार आहे, जेणेकरून आपली मिरची जी आहे ती जबरदस्त एकदम क्वालिटी पास एकदम कडांग राहील। आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला भावाच्या मागे न लागता आपल्याला उत्पन्नाच्या मागे लागायचं आहे। उत्पन्न जर भरपूर निघालं तर भाव आपला काहीच करू शकत नाही, आणि नक्कीच भाव आपला आता सध्या चालू आहे मार्केटला 60-70 रुपये किलो मिरची चालू आहे आणि जबरदस्त भाव चालू आहे सध्या। तर नक्कीच आपल्या मिरची उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हा फवारा नक्की मारा
आणि पहिलेपासून आपल्या प्लॉटमध्ये घुमत राहा, प्लॉट बघत राहा. कोणता जर एकदम कोकड्यावाले झाड जर झाले असेल तर ते उपडून फेकून द्या, तिथे नवीन झाड टाकून द्या, पण कोकड्यावाले झाड आपल्या प्लॉटमध्ये एक पण राहू देऊ नका मित्रांनो. पहिलेपासून जर तुम्ही पहिलेपासून चांगलं जर नियोजन केलं तर नक्कीच इथे जे आहे ते जोरदार इथे आपल्या प्लॉटमध्ये जे आहे ते डेव्हलपमेंट होणार आहे. बघू शकता इथे बघा किती सुंदर इथे रोप सेट झालेलं आहे आणि सर्वत्र सेट झालेलं रोप आपल्या इथे पाहायला मिळत आहे. बघू शकता. आणि हे बघा इथे, हे बघा हे जे झाड आहे कोकणामध्ये जाण्याच्या मार्गात आहे, तर याला आपण एक करू शकतो की याला आपण इथं शेंडा तोडून फेकून देऊ शकतो. याच्यात शेंडा तोडून फेकून द्या, म्हणजे ज्याच्या ते कोकणामध्ये जे झाड गेलेलं आहे बघा ह्याच्यात, हे बघा याच्यात हे कोकणामध्ये हे झाड गेलेलं आहे, तर हे झाड बिलकुल ठेवू नका. हे व्हायरसमध्ये जाऊ शकतं नंतर आणि पूर्ण प्लॉट आपला बेकार करू शकतं. तर असा आपला छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ सर्वत्र शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण की सगळ्यांना माहिती भेटली पाहिजे. आणि जे आपल्या चॅनलवर आलेले आहेत नवीन, त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतर, कारण की धम्माल एकदम जबरदस्त व्हिडिओ राहणार आहे आपल्या चॅनलवर. टरबूजचे राहणार आहे, खरबूजचे राहणार आहे, गव्हाचे राहणार आहे, सर्वत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर राहणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ टॅग करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. बोला जय गजानन.